त्याचा जर दंड साहेबांनी जरी विचारला तरी मी भरण माझ्या खिशातला. पण ते म्हणत होते ना, आणि विद्या माने आहे तिथं, ती बहीण होऊ लागती माझी तिथं. असं मी तिचं बी नाव सांगितलं नाही त्यांना. पण कसं असतंय, मी साहेबासोबत बॉडीगार्ड राहिलेलो आहे संजय पाटलाच्या काळामध्ये. साहेब पण मला ओळखतात, दादा पण ओळखतात. मी बी त्यांचाच कार्यकर्ता आहे. फक्त आम्ही असं वरी येत नव्हतं वर्दी असल्यामुळं. बरं का सर? हां, फुकट गाडी सोडली, हां, लक्षात असू द्या म्हणावं त्यांना. माझ्या रिक्षावर बस का? नाही तुमचे, माझी अवकात तेवढी नाही. मी तुम्हाला तीच सांगायला लागलो. तुम्ही मला ह्याचे फोन आणा, त्याचे फोन आणा, ती लोक पावत्या करतील का? तुमच्यामुळे ती बी करणार. ह्यांना मी सांगितलं 5 मिनिट बसा. जाऊ द्या, पण बेवड बघताना बाहेरच्या सोडलं पाहिजे बघा फुकट मध्ये. बोला ना तुम्ही, तसं निवेदन द्या. कार्यकर्ते आहोत, देतो आता. तुम्ही देत नाही निवेदन. माझं आता 6 वर्ष संपा लागलं इथं. तुम्ही मला त्यांचं, मग मला बोलणं होईल ना. तिथून गाड्या त्यांनी आणल्या आणि मला सोडून दिलं. काही मी खोटं बोललो का सांगा? माझं पटलं असेल तुम्हाला. पण आमदाराचा फोन आल्यावर, पीएचा फोन आल्यावर गाड्या सुटतात, आणि बाकीच्या बघताना काय करायचं? त्यांनी कुणाला फोन लावायचा? आलं का लक्ष? ते मला ह्यांनी फोन लावून दिला. ते म्हणते आता जी बोललो का, पीएला बोला. मला समज वाटलं की आमच्या साहेबाला बोला. मला तिकडून जमदाडी साहेब दाब द्यायला लागले, म्हणून त्यांना म्हणलं सांगा. जाऊ काहीतरी दाब टाकायचं काय सांगा.